नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे 100% नाही तर 1000% शुद्ध गाईचं तूप घरच्या घरी कसे बनवायचे, जे सुगंध मार्केटमधल्या कोणत्याही तुपात मिळत नाही आणि तो सुगंध आज आपल्या घरात दळवणार आहे. तर सुरू करूया आजच्या तुपाची खास रेसिपी. मी तूप बनविण्यासाठी गेल्या 8-10 दिवसाची मलाई फ्रीजमध्ये जमा करून ठेवलेली होती. मलाई जितकी जास्त दिवसाची असेल, तूप तितकंच सुगंधी आणि शुद्ध तयार होईल. मलाईमध्ये मी थोडंसं दही मिसळून फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं, ज्यामुळे नैसर्गिकरित्या लोणी लवकर सहज सुटतं. सकाळी मी भांडं फ्रीजमधून काढून ठेवलं आणि मिक्सरमधून आता मी मलाई काढत आहे. माझा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे, लोणी फिरवताना दाखवता आला नाही. बघू शकता आणि 2 मिनिटामध्ये छान मलाई निघाली आणि बघा थोडंसंच माझ्याकडे मलाई जमा होते 8-10 दिवसाची आणि बघा किती छान लोणी तयार झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता आणि ताक पण छान झालेलं आहे. आणि आता मी हे लोणी धुवून घेते आहे छान अजून एका पाण्याने. आणि हे पाणी फेकायचं नाही, आपल्या ताकामध्ये टाकायचं आहे. आणि हे ताक पण खूप टेस्टी झालेलं आहे, कारण मी जेव्हा मलाई जमा करून ठेवायची त्याच्यामध्ये मी दही टाकायची आणि मधून फिरवायची, त्याच्यामुळे ताकाचा सुगंध पण छान झालेला आहे आणि टेस्टी पण झालेला आहे. कोणाचं ताक थोडंसं कडू लागतं, पण हे एकदम छान आपण कढी गोळे काही पण बनवू शकतो. आता मी मध्यम आचेवर तुपाला होऊ देत आहे लोण्याला. आता बघा लोणी वितळायला लागलेलं आहे आणि तुपाचा सुवास संपूर्ण घरात दळवळून लागलेला आहे. मी जे हे मलाई 8-10 दिवस जमा केली होती त्याचा हा सुगंध खरंच अप्रतिम होता. मार्केटमधल्या कोणत्याही तुपात असा सुगंध येत नाही, कारण घरचं तूप सगळ्यात शुद्ध आणि सात्विक असतं. लोणी वितळत गेलं बघा आता. हा छोटासा गंजीवरच मलाई होती. आता हे मी गाळून घेते आहे. तुम्ही कपड्यातून किंवा मी आता स्टेनलेस स्टीलच्या चाळणीतूनच गाळते आहे. प्लास्टिकच्या चाळणीतून कधीच गाळायचं नाही, कारण ते गरम असलं की वितळून जातं. प्लास्टिकची चाळणी केव्हाही स्टीलच्या चाळणीचाच उपयोग केला पाहिजे. आता बघा गाईचं तुपाचा रंग किती छान आलेला आहे गाळल्यानंतर. तुपाचा रंग, सुगंध सर्व काही पाहून खरोखरच समाधान वाटतं. आणि आता मी वजन करून पाहणार आहे, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल घरचं तूप किती चांगल्या प्रमाणात मिळतं. तर बघू शकता तुम्ही. आणि हा कलर पण छान आलेला आहे शुद्ध तुपाचं, गाईचं तूप असल्यामुळे. मी वजन पण केलं होतं, तो व्हिडिओ माझा थोडासा स्किप झालेला आहे. हे हे तूप शुद्ध, 100% शुद्ध, सात्विक आणि घरगुती आहे. एकदा घरचं तूप खाल्लं की मार्केटचं तूप खायला इच्छा पण कधी होणार नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला